पुढे पुढच्या बातमीकडे गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात खेकडे सुद्धा सापडत आहेत आणि त्यामुळे खेकडे पकडून त्याची विक्री केली जाते। कोल्हापुरातल्या शिवाजी पुलाजवळ खेकड्यांचा बाजार भरलाय। या खेकड्यांच्या बाजारामध्ये खेकडे खरेदीसाठी ग्राहक आता गर्दी करताना दिसत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूया। पावसाळा आला की कोल्हापूरकरांची पावलं आपोआप खेकडा बाजाराकडे जातात। मी शिवाजी पुलाची इथं आहे। आपण बघू शकतो की खेकडा बाजारामध्ये खेकडे खरेदी करण्यासाठी कोल्हापूरकरांनी किती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। वाटे जे आहेत ते लावण्यात येतात। एकूणच आपण पाहतो की पावसाळ्याच्या सुरुवातीला जे काही खेकडे असतात ते वेगळ्याच चवीचे असतात। त्यामुळे आपण पाहतो की कोल्हापूरकर आवर्जून हे खेकडे खरेदी करण्यासाठी येतात। कोल्हापूरकर आहे, चिमुकल्याला घेऊन आलेला आहे। मला सांग की खेकडा घेण्यासाठी आलायस काय? 400 रुपयाला रेट चालू आहे आता आणि लहान मुलांना खूप आवडतं। टेस्ट रस्सा वगैरे चांगला होतो आणि आवडीनं खातात सगळे लोक। रविवार म्हटल्यानंतर मटणाचा बेत असतो, पण मटणाचा बेत असतो पण खेकडांचा बेत किती महत्त्वाचा असतो पावसाळ्यात? रस्सा खूप चांगला लागतो, टेस्टी लागतो। त्यामुळं जास्ती करून रविवार म्हटलं की सगळं जास्त खेकडे, मासे आणि मटण पण सगळ्यांना आवडतं, लहान मुलांना पण। आपण पाहिलं की लहान मुलांना देखील या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेकडे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। खरं तर आपण पाहतो सर्व जिवंत खेकडे आहेत आणि त्याचाच वाटा घेण्यासाठी कोल्हापूरकर आवर्जून आपण पाहतो की शिवाजी पुलाच्या इथं येत असतात आणि आपला वाटा घरी घेऊन जात असतात। खरं तर आपण पाहतो की कोल्हापूरकर दर रविवारी आवर्जून मटणाचा बेत आखतात, पण पावसाळा आल्यानंतर मात्र आपण पाहतो की नदीचे मासे आणि त्याच्यानंतर खेकडे हे त्यांच्या जेवणातले पदार्थ ठरलेलेच आहेत। प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।